दत्त जयंती आपल्या गुरूंची जयंती. ज्याच्या पाठीशी गुरु खंबीरपणे उभे असतात ना, त्याच्या आयुष्यातले कधीच आणि कसलेच मार्ग चुकत नसतात. म्हणतात ना, गुरुबळ हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं असतं. यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबरला आहे. तर दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आयुष्यातील कितीही कठीणातील कठीण अडचण असू देत, जेव्हा तुम्हाला कुठलाच मार्ग दिसत नाहीये, असं वाटतंय की आता आपलं आयुष्य संपलंय, आता आपलं काहीच चांगलं होऊ शकत नाही, कोणतीच गोष्ट ही आपल्या आयुष्यात चांगली होत नाहीये, कष्ट खूप आहे पण यश येत नाहीये, तोंडाजवळ आलेला घास हा गळून पडतोय, खूप काही केलं पण यशच येत नाहीये, हे जर प्रॉब्लेम तुमच्याही आयुष्यात होत असतील तर गुरुचरित्राचं पारायण हे एकदा तरी नक्की करा. म्हणतात ना, आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र हे करावं. तर आपल्याला ही खूप छान संधी चालून आली आहे की 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तुमच्या आयुष्यातल्या या सगळ्या अडचणी या एका पारायणाने नक्कीच दूर होतील. कितीही मोठा पितृदोष असू द्यात किंवा वास्तुदोष असू द्यात किंवा तुमच्या कुंडलीतले कितीही मोठ्या अडचणी असू द्यात, अडथळे असू द्यात, जे काही तुमच्या कुंडलीत प्रॉब्लेम आहेत, या सगळ्यांवरती फक्त आणि फक्त एकच उपाय, ते म्हणजे गुरुचरित्र. आता जर तुम्ही सगळं केलंच आहे तर फक्त एकदा ही सेवा करून बघा. तुमचं आयुष्य पालटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यात हा अमृत योग आलेला आहे की मी स्वतःहून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. तुम्ही असं समजा की दत्त महाराजच तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि तेच तुम्हाला सांगतायत की तू ही गोष्ट कर म्हणजे तुझ्या आयुष्याचं नक्कीच भलं होईल. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मी सांगते म्हणून तुम्ही यावर्षी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. कारण मला या गोष्टीचा खूप आणि खूप असा अनुभव आहे. संपलेलं आयुष्य अगदी तुमच्यासारखंच मलाही वाटत होतं की माझ्या आयुष्यात काहीही राहिलं नाहीये. हे माझं आयुष्य फक्त आणि फक्त दत्त गुरूंनी सावरले, तेही गुरुचरित्र पारायण केल्यामुळे. या पारायणाचं जे काही महत्त्व आहे ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. मी हे सगळं जीवाच्या आकांतानं का सांगते, कारण मला माहिती आहे की या जीवनात आलेला कोणताही मनुष्य पूर्णपणे सुखी हा नसतो. सुख आणि दुःख हे आयुष्यात येतच राहतात, पण त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग हे आपल्याला आपले गुरु दाखवत असतात. मी असं नाही म्हणणार की 100% तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील, पण त्या अडचणींना सामोरं जाण्याची जी ताकद असते ना, तर ती ताकद आपल्या या सेवेमुळे होत असते. आणि देव अशाच माणसांची परीक्षा घेतो की जे त्यांच्या परीक्षेला पात्र असतील. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुमच्याच आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. असे खूप जण आहेत की ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. कोणीही परफेक्ट नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी आहेत, पण या अडचणींना सामोरं जाण्याची जी ताकद आहे ना, हे आपल्याला या सेवेमुळं, पारायणांमुळं किंवा स्वामी सेवेमुळं, दत्त सेवेमुळं मिळत असते. आपण जे काही करतो, जे काही वागतो, आपल्या आयुष्यात जे काही चांगलं किंवा वाईट घडत असतं, तर हे आपल्या कर्माची फळं असतात. म्हणून कर्म चांगली करा. तुमचं जर कर्म चांगलं असेल तर तुमच्या आयुष्यात कधीही कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि त्याच्यासोबतच आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची भक्तीही करायची असते. चला तर मुद्द्याला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं ते. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबरला आहे. तर 4 डिसेंबरला पारायणाची सांगता होईल असं पारायण आपल्याला 28 नोव्हेंबरपासूनच सुरू करायचं आहे. तर त्या पारायणाची पूजा मांडणी कशी करायची त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेलच, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की एक कलश मांडायचा, त्याच्या ठिकाणी गणपतीची एखादी सुपारी किंवा मूर्ती ठेवायची, स्वामी महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याचीही विधिवत पूजा करून घ्यायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची. अशी साध्या पद्धतीनं तुम्ही पूजा मांडणी करू शकता. त्याच्यानंतर आपला जो गुरुचरित्राचा ग्रंथ असतो, महिलांनी तो दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तर तो वाचावा. पुरुषांनी मोठा ग्रंथ वाचला तरीही चालू शकतं. तर याचे नियम खूप आहेत. मग आम्ही हे केलं तर चालेल का, महिलांनी केलं तर काही प्रॉब्लेम असेल का, असे खूप सारे प्रश्न तुमच्याही मनात असतील. पण असं काहीही नाहीये. महिलांनी दिंडोरी प्रणीत हा छोटासा ग्रंथ आहे तो वाचला तरीही चालू शकतं.
पण खूप महिला अशा आहेत की त्या नियमांना घाबरतात. सगळेच सांगतात गुरुचरित्राचं पारायण करतानाचे नियम खूप कडक आहेत, ते जर नियम पाळले गेले नाहीत तर काहीतरी वाईट अनुभव येतात वगैरे. पण असं काहीही नाही आहे. मी आत्तापर्यंत खूप सारी पारायणं केली, पण देव काय बघतो सांगा? देव तुमची भक्ती बघतो, तुमची आस्था, तुमच्या मन किती स्वच्छ आहे, तुमचा आत्मा किती पवित्र आहे, तुम्ही किती शुद्ध अंतःकरणापासून देवाची सेवा करताय हे देव बघत असतो. तो देव हे नाही बघत की तुम्ही काय खाल्लंय, तुम्ही काय करताय, तुम्ही कसं वागताय. तुम्ही फक्त एकच गोष्ट पाळून ही सेवा करा की कधीही कुणाची निंदा नालस्ती करू नका. कुणाच्याही बाबतीत ह्यालाच उनं दुनं काढणं, पाठीमागं लोकांना वाईट साईड बोलणं, या गोष्टी पाळून तुम्ही हे पारायण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे 3 नियम मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळी आपल्या घरात नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य असलं पाहिजे. आपणच नाही तर आपल्या घरातही मांसाहार केला जाणार नाही याची काटोकाट काळजी आपण सर्वांनी घ्यायची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ब्रह्मचर्य. या 7ही दिवसात आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, बेडवरती वगैरे अजिबात झोपायचं नाही. तुम्ही खाली चटई अंथरून त्याच्यावरती एखादी सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता. जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल की तुम्हाला खाली झोपायला वगैरे जमत नाही तर तुम्ही बेडवरची गादी काढून त्याच्यावरती काहीतरी सतरंजी वगैरे अंथरून झोपवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळ्या सुखांचा त्याग करायचा असतो, म्हणजे गादीवरती वगैरे अजिबात झोपायचं नाही, खाली झोपूनच तुम्ही हे पारायण करायचं. आता लोक सांगतात हे नाही खायचं, ते नाही खायचं, एकच धान्य खायचं का, भातच खायचा का, चपातीच खायची का. या गोष्टीचं अजिबात बंधन नाही आहे. फक्त तामसी पदार्थ तुम्ही पाळायचे. कांदा लसूण या 7ही दिवसात खायचा नाही. काही लोक सांगतात की एकच धान्य खा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फक्त एकच धान्य खाऊनही हे 7 दिवसाचं पारायण करू शकता. जर फक्त तुम्ही चपाती पहिल्या दिवशी खाली तर 7ही दिवस तुम्ही फक्त चपातीच खायची आहे, भाकरी किंवा भात खायचा नाही. जर तुम्हाला शक्य नसेल तर चपाती आणि भात तुम्ही खाऊ शकता. डाळ, भात, चपाती, भाजीपोळी जे काही तुमच्या घरात करतात तेही खाऊन तुम्ही हे केलं तरी चालू शकतं. फक्त नॉनव्हेज वर्ज्य करायचं, कांदा लसूण वर्ज्य करायचा. बरेचसे लोक आहेत की जे एकच धान्य नाही तर चपातीसोबत थोडासा भातही घेऊन हे पारायण करतात, म्हणून त्यांच्या आयुष्यात कधीही वाईट झालेलं नाही आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो. देव कधीही आपल्या भक्ताचं वाईट करत नाही. तू भातच का खाल्लास, तू भाकरीच का खाल्लीस म्हणून देव तुमच्या आयुष्यात कधीही वाईट असं कधीच करणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त मी सांगते ते तुम्हाला शक्य असेल तर एक धान्य खा, नसेल शक्य तर तुम्ही चपातीसोबत भात खाल्ला तरीही चालू शकतं. फक्त तामसी पदार्थ पाळायचे, कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा. अशा साध्या सोप्या नियम पाळूनही तुम्ही गुरुचरित्राचं हे पारायण करू शकता. शक्यतो परांना हे अजिबातच घ्यायचं नाही. आपल्या घरातली कामं आणि हे ग्रंथाचं वाचन हे सगळं करताना आपण घरातून बाहेर न गेलेलंच कधीही चांगलं. तरीही तुम्हाला जर बाहेर जायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या आईच्या घरचं खाऊ शकता, आईच्या घरचं किंवा बहिणीच्या हातचं, आईच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो तुम्ही परांना हे घेऊ नका, कारण परांनातून खूप असे दोष लागत असतात. पण तुम्हाला शक्यच नाही आहे तर तुम्ही गायत्री मंत्राचा जप कधी केला, जर कधी खाल्लं तर गायत्री मंत्राचा जप करा आणि खा. फक्त जे तुम्ही करताय ते अगदी मनापासून, शुद्ध अंतःकरणापासून करा. देव हा कधीही आपल्या भक्ताचं वाईट करत नाही. पण तुम्ही हे जे करताय ते इतर कोणाला सांगत बसू नका. तुम्ही जे शेजाऱ्याला सांगा, तुमच्या जवळच्या कुठल्या लोकांना सांगा, ती लोक तुमची मापच काढणार. पण जर तुम्हालाच काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे पारायण करताय तर तुम्ही हे सगळं दत्तगुरूंना सांगा की माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत, मला हे करता येत नाही आहे, म्हणून मला जमेल तशी, मला शक्य आहे तशी मी तुमची सेवा करते किंवा करतोय. मी मनापासून, शुद्ध अंतःकरणापासून तुमचं हे पारायण करतोय. यात माझ्याकडून काही चूक झाली तर माझ्या चुका पोटात घालून घ्या आणि माझी मनोकामना पूर्तीचा तुम्ही मला आशीर्वाद द्या, असं तुम्ही आपल्या दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना सांगा आणि तिथून पुढेच आपल्या पारायणाला सुरुवात करा. आता हे पारायण कसं करायचं तर पहिल्या दिवशी आपली देवपूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर मी आत्ता व्हिडिओत दाखवलं अशा पद्धतीने साधी सोपी मांडणी करायची. एक दत्तगुरूंचा फोटो, नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा. एक कलश मांडा, गणपती स्वरूपात सुपारी किंवा जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ती मांडा. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला आपण गुरुचरित्र पारायणाला बसतोय, ज्या टायमिंगला चालू करतोय, शक्यतो 7ही दिवसात तेच टायमिंग ठेवा. त्याच टायमिंगमध्ये तुम्ही वाचन करा.
गुरुचरित्र पारायणाचा एक पाठ करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 2 तास लागतील. जर तुम्ही अगोदर वाचला असेल तर तुम्हाला कमी वेळही लागू शकतो. पण हे गुरुचरित्र पारायण वाचताना तुमची अगोदर जी काही कामं आहेत ती सगळी आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण वाचनाला बसायचं आहे. ज्यावेळी आपण वाचनाला बसतो त्याच्यानंतर एका दिवसाचा पूर्ण पाठ होईतोपर्यंत अजिबात उठायचं नसतं. पाठ वाचत असताना कोणाशीही बोलायचं नाही, मोबाईलवरचे फोन उचलायचे नाहीत. एकाग्र होऊन शुद्ध मनानं एकाग्रतेनं आपल्याला हे वाचन करायचं आहे. आपण आणि आपले गुरु फक्त हेच आपल्याला दिसलं पाहिजे. नाहीतर आपण वाचन करतोय आणि मनात वेगळेच विचार, अशी पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. तर जे तुम्ही करताय ना तर ते अगदी मनापासून करा. नक्कीच दत्तगुरू स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहतील. आपण जो दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचतो तर त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, असे पहिल्या दिवसापासून 7 दिवसापर्यंत किती अध्याय वाचायचे हे त्या पुस्तकातच दिलं आहे. त्या पद्धतीनं दररोजचा पाठ आपण पूर्ण करायचा आहे. अजिबात उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, शुद्ध मनानं वाचन करायचं. त्याच्यानंतर वाचन पूर्ण झाल्यानंतर आपण देवाची आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आरती, त्याच्यानंतर दत्तगुरूंची आरती, स्वामी महाराजांची आरती करायची. त्याच्यानंतर जे काही तुम्ही घरात जेवण बनवलेलं असते त्या जेवणाचा तुम्ही नैवेद्य दत्तगुरूंना दाखवू शकता. सकाळ संध्याकाळ हा नैवेद्य दाखवायचा. जे काही तुम्ही घरात बनवताय त्याचा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमिंगला आरती करायची. संध्याकाळच्या वेळेलाही धूप दीप लावायचा, अगरबत्ती लावायची आणि संध्याकाळच्या वेळेलाही आपण आरती करायची आहे. 7ही दिवस ही पूजा अशीच ठेवायची. 7व्या दिवशी उद्यापन करायचं आणि त्याच्यानंतर एक जोडपं तुम्ही जेवायला घालू शकता. एक ब्राह्मण जोडपं जेवायला घाला. जर नाही मिळालं, साधं कोणीही जोडपं तुम्हाला मिळालं तर तेही तुम्ही घालू शकता. तेही शक्य नसेल तर आपल्या दत्तगुरूंचं मंदिर असेल, स्वामी महाराजांचं मंदिर असेल, तिथं जाऊन तुम्ही दानधर्म करू शकता किंवा ब्राह्मणाला शिदा देऊ शकता. अशा साध्या पद्धतीनेही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता. आपल्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याचं काम हे दत्त महाराज करत असतात. तुम्ही आपल्या दत्त आईला, दत्त महाराजांना सगळ्या गोष्टी, ज्या तुमच्या आयुष्यातल्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कोणाशीही शेअर नाही करू शकत, तर त्या दत्तगुरूंना सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही साध्या पद्धतीनं गुरुचरित्राचं पारायण करा. संध्याकाळी झोपतानाच्या वेळेला तुम्ही दत्तगुरूंची दिवसभरात काही चुकलं असेल तर माफी मागा. ज्या दिवशी तुम्ही पूजेसाठी बसताय त्या दिवशी तुम्ही दत्तगुरूंना, आपल्या स्वामी महाराजांना सांगा की हे देवा, माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. या पूजेच्या काळात माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा. माझ्या चुका पोटात घालून घ्या. कारण आपण कोण असतो? आपल्याला मार्ग दाखवणारे हे आपले गुरु असतात. फक्त नियमांना घाबरून किंवा दुसरं कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून हे पारायणच करायचं नाही, हे असं करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा. ज्या तुमच्या अडचणी आहेत ना तर त्या स्वामी महाराजांना, दत्तगुरूंना सांगा. ते कधीही आपल्या भक्ताचं वाईट करणार नाहीत, उलट तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवतील. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही चांगलं असतं. मी तुम्हाला सांगते की तुमचं आयुष्य हे 100 काय 101% बदलणार. आणि मी तुम्हाला सांगते खूप छान आणि सुंदर हा योग आलाय तुम्हाला, तर तुम्ही हे पारायण एकदा नक्की करा. त्या पारायणाची सांगता कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती पुन्हा अपलोड करेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि तुमच्या जवळच कोण अडचणीत असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.